नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुलांचे संस्कार भविष्य घडवणारी खरी शक्ती. आज जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान वाढत आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया सगळं काही आपल्या हातात आलं आहे. पण या सगळ्या प्रगतीमध्ये एक प्रश्न प्रत्येक पालकाला भेडसावतो आहे. आपली मुलं योग्य संस्कारामध्ये वाढत आहेत का? कारण ज्ञान माणसाला यश देतं, पण संस्कार त्याला माणुसकी देतात. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे फक्त नमस्कार नाही. संस्कार म्हणजे प्रामाणिकपणा. संस्कार म्हणजे शिस्त. संस्कार म्हणजे संयम. संस्कार म्हणजे मोठ्यांचा आदर. संस्कार म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची भावना. मुलांच्या मनावर जे लहानपणी कोरलं जातं ते आयुष्यभर कायम राहतं. आई मुलाला जेवणापूर्वी देवाला नमस्कार शिकवते. आई म्हणते, बाळा, प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. त्यामुळं बालकाचं घरच पहिलं विद्यालय बनून जातं. मुलं बोलू कमी आणि पाहू जास्त शिकतात. घरात प्रेम असेल तर मुलं प्रेमळ बनतात. घरात राग, द्वेष, भांडणं, अपशब्द असतील तर त्यांचा परिणाम थेट मुलांच्या मनावर होतो. उदाहरण द्यायचं झाल्यास, वडील सतत मोबाईलमध्ये व्यस्त. मुलगा, बाबा माझ्यासोबत खेळाल? वडील, आत्ता नाही. ही आत्ता नाही म्हणणारी पिढी हळूहळू मुलांपासून दूर जात आहे. त्यामुळं मुलांवर मोबाईल आणि सोशल मीडियाचं संकट येऊन ठेपलं आहे. आज अनेक मुलं बालपण स्क्रीनमध्ये हरवत चाललं आहे. पूर्वी गोष्टी ऐकून संस्कार मिळायचे. आज रील्स पाहून विचार घडत आहेत. मुलगा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतो. त्यावेळेस आई त्याला म्हणते, झोप आता. त्यावेळेस मुलगा म्हणतो, फक्त 5 मिनटं. आणि हेच 5 मिनटं कधी व्यसन बनतात कळतं नाही. आणि हे व्यसन दिवसांदिवस वाढत जातं. यामध्ये शिक्षकाची काय भूमिका असायला पाहिजे आणि काय भूमिका आहे बघा. एक चांगला शिक्षक फक्त पुस्तक शिकवत नाही, तो आयुष्य घडवत असतो. शिक्षक एका कमजोर विद्यार्थ्याला प्रोत्साहन देतात. त्यावेळेस म्हणतात, तू कमी नाहीस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव. कधीकधी शिक्षकांचं हेच एक वाक्य मुलांचं आयुष्य बदलून टाकतं. मित्र असेल, संगत असेल, त्या बाबतीत बघा, चांगली संगत मुलांना उंचीवर घेऊन जाते. आणि जर तीच संगत वाईट स्वैराचारी असेल तर हळूहळू चुकीच्या मार्गावर त्यांना ढकलते. जर 2 मित्र असतील, एक असेल अभ्यास करणारा, तर तो त्याला अभ्यासाच्या दिशेने घेऊन जातो. तर दुसरा असेल वाईट सवयीकडे नेणारा, तर तो त्याला वाईट सवयीकडे नेतो. म्हणून त्याचे मित्रसुद्धा चांगले असायला पाहिजेत. मित्रांसोबत आपल्या घरामध्ये आजोबा आजींचे संस्कारसुद्धा महत्त्वाचे आहेत. पूर्वी प्रत्येक घरात गोष्टी होत्या, कहाण्या होत्या, कथा होत्या, कादंबऱ्या होत्या. रामायण होतं, महाभारत होतं, संतांच्या कथा होत्या. त्या गोष्टीमधून संस्कार मिळायचे.
आजी नातवाला गोष्ट सांगते. आजी म्हणते, बाळा नेहमी सत्याच्या मार्गावर चाल. आजोबासुद्धा तेच संस्कार देत असतात. परंतु संस्कार जर नसतील तर मोठं शिक्षण, मोठा पैसा, मोठं पद, पण जर माणुसकी नसेल तर त्या यशाचा उपयोग काय? आज समाजात वाढणारा राग, द्वेष, हिंसाचार, हिंसा, व्यसनं यामागे संस्काराची कमतरता हेही मोठं कारण आहे. त्यासाठी पालकांनी काय करावं? प्रथम सर्व पालकांनी मुलांना आपला वेळ द्यावा. फक्त मार्क्स विचारू नका. त्यांच्या मनात काय चाललं आहे तेही विचारा. मोबाईलपेक्षा आई-वडिलांची साथ मुलांना जास्त गरजेची असते. त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ घरामध्ये आपल्या मुलांना द्या. प्रत्येक मूल एक कोरा कागद असतो. त्या कागदावर काय लिहायचं हे पालक, शिक्षक आणि समाज ठरवत असतो. म्हणून मुलांना फक्त शिक्षित करू नका, त्यांना संस्कारित करा. कारण संस्कार हीच भविष्य घडवणारी खरी शक्ती आहे, हे जाणून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मनाला आवडला असेल, तुमच्या मनाला भिडला असेल, तर हा संदेश प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या संस्कार ज्योत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.